नमस्कार मंडळी, होम कुक बाय माया या चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या चवीचं गावठी कोंबडी सुक्कं. मसाल्याचा खमंग सुगंध आणि प्रत्येक घासात जाणवणारी एक चव. ही रेसिपी एकदा करून बघा, तुम्हाला नक्की परत करायला आवडेल. गावठी कोंबडीची एक खासियत असते, तिचं मांस थोडंसं घट्ट असतं आणि चव अप्रतिम असते. त्यामुळे ते शिजायला थोडा वेळ लागतो, पण शेवटी मिळणारी जी चव असते ती प्रत्यक्षात एकदम समाधान करणारी असते. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. जसं तुम्ही बघितलं, आपण एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायचं. तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. तो कांदा आपल्याला व्यवस्थित नीट भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूण पेस्ट एकजीव करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो. तो मऊ होईपर्यंत शिजवायचा. टोमॅटो शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत वाटण. जसं आपण नेहमी वाटण करतो त्याच पद्धतीने वाटण करायचं आणि ते घालायचं. ते छान परतून घ्यायचं. वाटण एकजीव मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत घाटी मसाला आणि लाल तिखट. आता या रेसिपीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे घाटी मसाला आहे. तर हा घाटी मसाला फक्त मसाला नाही, तर एक स्वयंपाकघराची पारंपरिक ओळख आहे. घाटी मसाला ह्या प्रत्येक पदार्थाला कायम वेगळी चव देतो. त्यामुळे गावठी कोंबड्याचं सुक्कं आपण जेव्हा तयार करतो तेव्हा गरम मसाला घालण्याची गरज भासत नाही, कारण की त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी घाटी मसाला वापरलेला आहे. त्याचा रंग, सुगंध आणि तिखटपणा अगदी संतुलित असल्यामुळे पदार्थाला अस्सल गावाकडची चव मिळते. जर तुमच्याकडे घरचा घाटी मसाला असेल तर या रेसिपीची चव आणखीन खुलून येईल. घाटी मसाला घालून झाल्यानंतर मिश्रण जे आहे ते मंद आचेवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. मसाल्याला तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये आपण जी वाफवलेली कोंबडी आहे ती घालायची आणि काही मिनटं चांगली परतायची, म्हणजे मसाला प्रत्येक तुकड्याला व्यवस्थित लागेल. यानंतर झाकण ठेवून वाफवलेली कोंबडी आहे ती आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे, शिजवायची आहे, जेणेकरून त्या कोंबडीचा रस जो आहे तो मसाल्यामध्ये उतरेल. हवं असल्यास तुम्ही वरतून गरम पाणीही घालू शकता. शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घाला आणि गॅस बंद करा. कोंबडी आपण ऑलरेडी वाफवून घेतलेली आहे, शिजवलेली आहे, त्यामुळे ही रेसिपी करायला जास्त वेळ लागत नाही, खूप पटकन होते. गावठी कोंबडी सुक्कं हे तुम्ही चपाती, भाकरी, भात कशाबरोबरही खा. घरभर दरवळणारा मसाल्याचा सुगंध आणि प्रत्येक घासात जाणवणारी चव तुम्हाला नक्कीच आवडेल. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी होम कुक बाय माया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि घरच्यांसाठी प्रेमाने स्वयंपाक करा. धन्यवाद अँड थँक्यू. बाय बाय.